बोमलाचा आणि सोऱ्यांचा मिक्स कांजी विथ सुका धान. गोव्याला जर तुमचे मित्र येत असतील तर 100% या. शुभ सकाळ मित्रांनो. चला, गोव्यातली मजा मस्ती संपली. आज आपला परतीचा प्रवास चालू झालाय. अजून पोरा वरती येते, निघाली नाही पोरा, सगळी बॅगी बिगी भरतान. आपण आता दौशावर चाललोय ते म्हणजे भावाला सोडायला. कितपर्यंत सोडायचं याला? पूर्ण बँगलोर. आणि अजितची बस आहे. अजित, बस किती वाजता आहे तुझी बँगलोर साठी? किती तासात पोचशील? 12 तास लागतील. सावकाशचा भावा, परत भेटू. 100% येतोय परत मी लगेच. आल्याबद्दल धन्यवाद. आल्याबद्दल धन्यवाद. फुल एन्जॉय. अशी मजा कधी लाईफ मध्ये सोडू नका मित्रांनो. गोव्याला जर तुमचे मित्र येत असतील तर 100% या. आणि जे 3 मित्र आपल्या आले नाही त्यांच्यासाठी काय सांगशील? 2 शब्द. त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण गमावलेला आहे, एवढा सांगू शकेन मी. आणि यो क्षण परत आयुष्यात येणार नाही. जगू शकत ना हा क्षण. माणूस आलो, त्याला लाज वाटली, फोटो लावलं मग. हा क्षण ज्याला जगायचा आहे त्यांनी 100% मी सांगतो एकदा मित्रांसोबत गोव्याला या. काय ते मजा. दाखव रेल. अजितला आता मस्तपैकी डेपो मध्ये सोडू, मग अजित जाईल बँगलोरला. फिर मिलेंगे लवकरच. 100% भेटणार लवकरच. पण नाही मिस आपल्या जातेस का अजित सोबत बँगलोरला? अजित सावकाश जा, पोचल्यावर फोन कर, मेसेज कर ग्रुपला. चल बाय. चला बाबल्या, चल बाय बाय. आरामात गाडी का पाठी येते लावल्या. अजितला बस स्टँडला सोडलो. आता अजित हालांशी परत ऑटो करून पणजीला जाल. चला गणपती बाप्पा मोरया. आता निघालोय ते म्हणजे घरा. एका मित्राला सोडलाय आणि परत आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि किती तास लागतील ना घरा पोहोचायला आपल्याला? 10-11 तास जातील. 10-11 तास म्हणजे आता अर्धी गाडी अनिकेत चालली ना. 10 तास लागतील. नाही 2 तास मी, 2 तास तू, 2 तास तू, 2 तास तू. नाही, 2च रायडर राहतील आपल्याकडे. एक अनिकेत आणि लाल्या. आणि एमर्जन्सी ड्रायव्हर यो पायलट. एमर्जन्सी पायलट. आणि हे देखा लाल्याने देखा काय शॉपिंग केली. लगीन नाही झालेला, गर्लफ्रेंड नाही तरी सुद्धा कोणला घेतलाय. कोणच्या नशिबात जाल काय माहिती. कोणला घेतलास हे बाबा? काय कानांचे पण घेतले नाही. आणि मित्रांनो, पॅरा कोकोनट ट्री जवळ आपण पोहोचलो आहे. देखा जाता जाताना आपल्याला रस्त्यातच लागलाय. तर या पण नजाऱ्याचा आपण आनंद घेत चाललोय. येतो पियाना आधी देऊन दे गाडीची. कोकोनट ट्रीचा नजारा बघण्यासाठी लाल्या उतरलाय. लाल्या बोलते असले मग आपल्या गावात पण येतील बोलते. आपले फोटो काढायचे 2-3 जायचं फक्त. मापुसाला थांबलोय आता. गोव्याला आलोय ते तसेच काजू घेऊन जाऊ घरा आता. विनायक, काय घेतेस? काय स्वतःसाठी अजून काय नाही घेतलास? स्वतःसाठी आपण गोव्यात मजा केलीस तीच लिस्टिप पण घेतेस? आवरा, तुला नॉलेज आहे. अरे बस मस्त रे. ओपनिंग घेते. एक ओपनर करिश्मा येते. तुझ्यासाठी काय घेतलंय? अजून दुसरा पण घेतलाय. आणि येते का गौरा बारीक बारीक सामान आपल्याला घेता नाही येईल नाही, तवरा आपण घेतलाय. हे बाबल्या, तू कोणच्यासाठी घेतेस? आय्या हो बरोबर. ताईचा फोन आलेलो, बोलते जरा ब्रेसलेट बिस्लेट घेऊन ये. समजेल आता. ताईच्या हातात देखील राखी. आवरा रशू, ताई, शरण्या. कुछ तो गडबड आहे भाई, कुछ तो गडबड आहे. ते सगळं कानायनांचा घेतो ते ठीक होता. ये काय आता आपल्या
तुला आता नाही कळणार, लगीन झालं नाही मग समजेल तसं संसार घ्यायला. पण मी काय बोलताय, आपल्या गावात पण भेटते सगळं आपल्या मार्केटला. ही कशी गोवाची आठवणी, रेसिपी करताना कसा पावभाजी बी करताना आठवण नाही गोव्याला सांगलं. नक्की नाही काय फटके पडते मागून नेतेस? चाकू एक घेत आहे. चाकू नाही तुमच्या घरा? आहे हो, गोव्याची आठवण. कांदो कापताना गोव्याची आठवण आली पाहिजे. मग दारूची बॉटल पण घे नी गोव्याच्या आठवणीसाठी. काजूची शॉपिंग करायला आले. काजू काजू किती घेतेस? 4-5 पाकिटा घे, 4-5 मैत्रिणींना द्यायला. दोन विकेट पडले. कटालेन गोव्यात मजा करून करून. ए मंथन तू जागो रे अनिकेतच्या बाजूला. अनिकेत नीन लोक याच्या कान पाडत मार फाटकने. मित्रांनो वाजलेत ते म्हणजे दुपारचे 2 आणि आता पोचलोय ते म्हणजे राजापूरला. अनिकेत काय प्लॅन आहे? अंगे थुपून जेवायचा प्लॅन आहे. अनिकेत मस्तपैकी आपली सोय करते दे का. आता अशा रस्त्याच्या बाजूलाच आपण गाडी लावली मस्तपैकी, मस्त सावली आहे आणि इथेच आता आपण जेवण करणार आहोत. यानं बोललो ढाब्यावर जाऊन जेवू, ते पोरं काय ऐकतच नाही. बोलते नाही आम्हाला तुझ्या हातचा, बोलते बोंबल्याचा कांजीच खायचा आहे. हे दे का बोंबील, सोडेकरांचे सुके बोंबील. मित्रांनो आता आम्ही खाणार सोडेकरांचे ओरिजिनल सुके सुके सोडे आणि बोंबील. हे दे का आपला सिलेंडर पुन्हा आलाय. मंथननी 4 दिवस काय काम नाही केलंय, बघून त्याला आज जरासं काम सांगू. हे देखा यांगे मस्तपैकी बोंबील साफ करायचं काम करते मंथन आणि अनिकेत भात धवते. हे देखा बाबल्या काय काय करायचं आज? आज आता आपण करू बोंबलांचा कांजी आणि सुके सोडे. दाखव पॅकेट दाखव आपला. आणि तुम्हाला पण जर सुके सोडे जर ऑर्डर करायचे असतील ते आपलं विनायक सोडेकर याचे प्रोडक्ट आहेत स्वतःचे होममेड, म्हणजे आपल्या समुद्राची ओरिजिनल सुके सोडे आणि बोंबील. कोणाला पण जर ऑर्डर करायचे असतील तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर हेटला दिला आहे, तर त्याच्यावर कॉल करा. एकदम फुसफुसीत व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. आणि बोंबील दे का मित्रांनो, एकदम सॉफ्ट. आणि असं वाटत असेल का तुम्ही लोक आम्ही पण खात आहोत. हे दे का एकदम पांढरे शुभ्र बोंबील आणि तुम्हाला कट करून मिळतील. बस नाही जास्त टवरी नाही घेतली. आणि आपल्या सुक्या बोंबलांची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, नाही मस्त आहे. एकदम पांढरे पांढरे बोंबील आहेत, अजिबात जुना स्टॉक नाही. आणि मेन म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व कटिंग करून देतो. चला बोंबील साफ होताना तवसर मस्तपैकी आपला भात शिजेल. बोंबील आणि सोडे मिक्स कालवण. जा 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 छान शिजात आयला घाटोवर पूर्ण. आणि या बाजूला मस्तपैकी कांदा टोमॅटो कापून जायलाय, लसूण पण ठेसून घेतलोय. आणि सोडे आणि बोंबील मस्तपैकी पाण्यात भिजत ठेवले, उमलत ठेवले. आणि जेवणासाठी पाणी कमी पडला होता, त्या अनिकेत गाडी घेऊन नाही गेलो, चालत गेलो 1 किलोमीटर दूर आणि एका हॉटेलांशी पाण्याचे बाटले आणले. दे का याला बोलतात मित्रप्रेम. 1 किलोमीटर दूर चालत गेलो. आता विनायक धानाची पेच करते आणि मंथन पाटील आता कांजी बनवणार आहे. कसला मंथन कांजी बनवतेस तू? बुटीवर बनायचोस नाही जवान पहिले? हा हो जरा तापून दे तरी आधीच. विनायक हेटला धरून ठेव हेटला टोप ठेव, हेटला ठेव. हा मंथन आता काय टाकशील? कांदो काय 2 कुक आले, मास्टर शेफ. आणि अनिकेत 1 किलोमीटर अशी पाणी घेऊन आलो. म्हणतात कसं सांगू, आधी कांदा शिजला ना त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा. ट्रेनिंग चालू आहे. शेफ आलोय अनिकेत गोगर. आता अनिकेत काय टाकतेस अनिकेत त्यात? ओके टाक. हे म्हणतात भास्कर गॅस कमी कर जरा. गॅस सुचे नाही कमी कर घे. आणि पिलून तर पिल मस्त रे. 3 शेफ आले, एक मास्टर शेफ आणि असिस्टंट. आता येईल ती म्हणजे खरी या कालवणाला ते स्पायसी भाजी. हे घे. हे हसतेस काय घाट.
एक कालवण करायला 5-5 जण, म्हणजे 10 हातांची चव या कालवणामध्ये उतरणार आहे. विनायक ते कोणला करते जेवण? देख आपण काय बी जया बेण्या जेवण बिवण करता उनी केल्यावर आधी एक घास बाजूला काढून ठेवायचो, लक्षात ठेवायचं. झाल्या व्हेज नी झाल्या वडे आणि धान. बघा तुम्हाला काका बास की देऊ. काका बोलते मी काय देते ताटभर माझा पूर्ण. दे जास्ती देत भुकायले. स्पेशल डिश, व्हेज माणूस स्पेशल डिश. येतो की आणि कांजी धान वारून जायला सगळ्याला. आता पाहिजे त्याला पाहिजे तेवढा कांजी घेते, नाही तर परत फाफू करतील. बोमलाचा आणि सोऱ्यांचा मिक्स कांजी विथ सुका धान. मित्रांनो सुरुवात केली जयाची. परंतु कसा जायला आपला मिक्स शेपचा कांजी. मेन म्हणजे वाईब आहे, वाईब. लाल्या वडा खाते, वडा. लाल्याचा उपास आहे आज. चला आपण पण खाऊया कांजी आणि धान. विकू कसा जायलाय. आणि सुक्या बोंबलाचा कांजी माझा फेवरेट आहे. आणि मेन म्हणजे सुके सोडे. मला सोडे जाणार. सोडेकरांचे ओरिजिनल सुके सोडे. पटापट जेवून घेऊया आणि पुढचा रस्ता धरूया. आणि पोरा मस्त एकदम पोटभर जेवतान. लाल्याची काय जिम्मेदारी आपल्या ग्रुपमध्ये. सगळी ट्रिप वगैरे अरेंज करते, म्हणजे कसा जायचा, कंच्या रूटने जायचा, काय काय स्पॉट होतील ते आपण करायचे. म्हणजे आपलं मॅप आहे, मॅप आहे मॅप, गुगल मॅप. म्हणजे बोलू शकता का? अरे एका टायमाला नाही तो गुगल मॅप धोका देते. गुगल मॅप धोका देते, पण याचा डोकाने धोका दे, कारण याच्या रस्ते सगळे लक्षात असतात. आणि अनिकेतची काय जिम्मेदारी असते. अनिकेतची काय आपली गाडी आहे, आणि अनिकेत आपल्यासाठी कवा पण बहाल असते. आणि असं वाटलं का कमी पैसे हातीन तर अनिकेत दिलदार मनाचं व्यक्तिमत्व आहे. घ्या घेऊन टाका. हे नाही असं हाय ते हाय, हाय का नाही, हाय ते हाय. आणि मंथन शेट तो काहीच नाही. तुम्ही निशिवता चला नाही, काहीतरी असेल ना याचा पण. याचा काय म्हणजे मंथन वाईब तयार करतो ग्रुप मध्ये. जरी एन्जॉयमेंट नसेल ना तरी तो आवरा मजा करून घेते ना. म्हणजे बारीक बारीक पॉइंट पण सुरी नाही. हे आणि बाबल्याची जिम्मेदारी सांग चला. सगळा मॅनेजमेंट बाबल्या सोबत आहे ना, म्हणजे कोण असं उपाशी झोपणार नाही. ग्रुपमध्ये जरी कुक मी असलो नाही तरी माझ्यावरचं कुक बाबले आहे. म्हणजे जेवणातल्या लागण्यापासून लसणापासून लेकर आंबारीपर्यंत, म्हणजे सगळ्याची लिस्ट. कोकम पर्यंत, लसणापासून कोकम पर्यंत काहीच मिस होऊन नाही देणार जेवण. आणि माझी जिम्मेदारी काय माझी सांगा आता. काय ना युट्यूबचे व्हिडिओ बनणार, फोटो करणार आमचे. तुझ्यापासून आमचे व्हिडिओ यादगार येतात, मुवमेंट लक्षात राहतात. म्हणजे जेवढे पण आमचे चांगले मुवमेंट असतात ना ते सगळे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही कॅप्चर करून ठेवतो. इमोशन काय तर असतं, काय इमोशन्स. आणि कधी आठवण आली का आम्ही जुने व्हिडिओ बघतो सगळे. चला मस्तपैकी गप्पा गोष्टी करत करत आपण जेवत आहोत. जबरदस्त. काय म्हणतात बोलायचं आहे तुला? मंथनचा सांग. मंथन पण म्हणजे सगळा म्हणजे कवा पण ट्रिप करली का कवा नाही बोलली नाही. चला मी हाय मंथन पण जाम मजा. फक्त यो आवर त्रास देते ना. एखाद्याची गर्लफ्रेंड त्रास देत नसेल, यो चौघांना त्रास देते. चला जेवून घेऊ, नंतर भेटू. चला आपला जेवण बिवण मस्त करून झालाय पोटभर. हे पोटभर जेवले म्हणे पोरांनो. आता आपण सर्व सामान आहे ना तो परत उचलून गाडीच्या डिक्कीत ठेवू. देख ट्रिप कॅन्सल करणाऱ्यांची तोंडा दे का. ऐन टाइमवर ट्रिप कॅन्सल करणारे तरी सुद्धा आम्ही यांना फोटो घेऊन आलो. चला बसा गाडीत. दे गाडीत नाही ना. चल गाडीत नाही ना. चल पाठी डिकीतला टाक, डिकीतला. आजीचं घाई घाईत सत्कार करायचो रेलो. रे टाले वाजाव, टाल्या जाऊ. अजित पाटीलांचा टाळ आणि श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करण्यात. हे माझी टोपी तुरलीस रेवून दे. हा माझी टोपी देऊन त्यांचा सत्कार करण्यात. हे टाले वाजव, टाले वाजव, टाले वाजव, टाले वाजव. ड्रायव्हरची हे वाजले किती? वाजले ना तर 5:40. जेवण बिवण होईपर्यंत 5 वाजले. आणि आता आपला रायडर चेंज झालाय. अनिकेतला जरासा आराम करायला देतो. अनिकेत जरासा झोप, कारण की परत तुला नंतर ड्राईव्ह करायची आहे. गणपती बाप्पा मोरया. हेवी ड्रायव्हर आहे आमचं यो.
चला मित्रांनो, रात्रीच्या प्रवासाचा आनंद घेऊया, ते पण आपल्या कोहली गाड्यांसोबत. कम ऑन बॉय. अजून पण आमचा रायडर थकलेला नाही. अरे डोंगराचे अरुण एक बाई चांदून गवला, चांदून गवला न चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांदून गवला, चांदून गवला. रात्रीचे 9 वाजलेत आणि आपण चिपळूणला पोहोचलो. हे चिपळूणलाच नाही पोहोचलोय, संगमेश्वर क्रॉस केला just. संगमेश्वर. चाय लवर, चाय पिताना. चाय पिल्यावर तर काय नाही. जयाचं म्हणतं ना, एक एकच ग्लास मार. पैसे वसूल काय मायनस मध्ये गेलो म्हणतात ए निमलोय निमलोय. मायनस मध्ये सगळे लेस करून. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि 11:30 वाजता आता पोचलोय, ते म्हणजे महाडच्या आधी. आणि आता एका ढाब्यावर आपण जेवायला थांबू. आता रात्रीचं आपण जेवण नाही करू शकत. चला काहीतरी हलका फुलका खाऊ आणि निघू. पोरांची रात्रीच्या जेवणामध्ये दाल खिचडी आणि व्हेज कोल्हापुरी ऑर्डर केली. हे म्हणताना अजून काय सांगतात, आज जायला पैसे खपले ट्रिपचे. आता करा मायनस मध्ये गेलो. मायनस क्रेडिट कार्ड हे वापदे कसली निघते जेवणाची. तर मित्रांनो, काल रात्री आल्यानंतर व्हिडिओचा एंड करायला विसरलो. रात्री 3 वाजता आलो, म्हणजे टोटल 13 तासाचा आपला प्रवास झाला. आणि देवाच्या कृपेने एकदम सुखरूप असा प्रवास झाला आणि खूप एन्जॉयमेंट केली गोव्याला. आय होप तुम्ही सगळे व्लॉग बघितलेच असाल. तर चला या ब्लॉगचा एंड इकडेच करतो. हा आमच्या गोव्याची सिरीज आवडली असेल, कोकण ट्रिप आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच सगळ्या मित्रांना जे आमच्यासोबत आले. आणि ज्याने ट्रिप टायमावर कॅन्सल केली त्याने प्लीज पुढच्या ट्रिपला नक्की या. चला आता नेक्स्ट ट्रिप कुठे करू ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण की आता आपले सर्व ट्रिप चालू होणार आहेत पोरांसोबत लवकरच. चला.